सो हाय गाईज, मी अंकिता. मी पहिला ब्लॉग बनवणार आहे, मिनी ब्लॉग. मी आज चालली आहे दुर्गाडीवर देवीच्या दर्शनासाठी. आणि आज देवीचा 5वा दिवस, म्हणजे कलर ग्रीन आहे. आणि मी तो आता ग्रीन कलरचा ड्रेस वेअर करणार आहे. आणि पुढे बघूया, आता मी तयारी करून नंतर व्हिडिओ काढते. मी तशीच निघाले, लगेच मला रिक्षा भेटली आणि ब्रोचा कॉल आला होता. मग मी तयारी केलेली, ती व्हिडिओ घेतलीच नाही. मी डायरेक्ट तशीच निघाली. तुम्हाला पुढे दाखवते मी पोचल्यानंतर. दुकानं लागलेली आहे. मी आता इथं आल्यावर दुर्गाडीवर देवीसाठी ओटी लागणारी ते इथे आहे. साठी फुला घेतलेले आहेत. फुला घेऊन लगेच वरती गेलो मी. आणि डेकोरेशन बघा, यावर्षी पण मस्त डेकोरेशन केलंय. आणि मी वरती गेली आणि लगेच गाण्याचं शूटिंग चालू होतं. जरासं बघा कशी दिसते मी, सांगा. म्हणजे खूप मोठी लाईन होती. मी 8-9 लाईनी पार करून आली इथे. माझ्या पाठी बघू शकता किती भारी डेकोरेशन केले. आणि इकडे ना फुगड्या खेळत होत्या बायका, मस्त वाटत होतं ते बघून. आणि लगेच दर्शनाला इथे पण महाराज आहेत आपले. आणि खूप भारी यावर्षी मस्त सजवलंय पूर्ण इकडे, फुलं. तुम्ही पण दर्शन करून घ्या देवीचं. बाहेर पण भारी देवीची मूर्ती आहे. आणि लगेच आम्ही तिथून पानपुरी खायला आलो, कारण की 3 तासाचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आणि कशी लागते सांग, चांगली नाही. आणि बघते आता काहीतरी बासरी बघते, बासरी. का चांगले बसले तया किती फिरते तो. आंबा खाऊन पुरं गेलो तर ही भेटली. हिनी होतं ते पैसे आणि घेतला, दिलं सगळं. आणि काही माझा काही कपडा सोरी नाही, कपडा चोराचा काही नाव नव्हते घेत. आणि आया बसून उतरली, बोलते मला भूक लागले वर चल खायला. तर यो एक दुसरा बोलते मला खायला नको, पाणी पाहिजे. पाणी दिला. लगे आम्ही गेलो ज्यूस प्यायला. जरा चिरमरली तिशा लगेच जेवलो आम्ही. ब्लाऊजचा सामान आणायला, आरी वर्क करायची होती मला. आणि ब्लाऊजचा सामान खपलेला माझा, तर तो जेलो आणायला मी. त्यांच्या लगेच घरा निघलो. आणि पावसाला वाटला, पाऊस पडायला लागला की नाही, ओलो घरा पूर्ण भिजलेलो. लगेच मम्मीने चहा पिवायला घेतलेला आहे. मम्मी असते, मम्मीने उन्हावणी घेतला. आणि मग भाकरी भुजायला लागल्या. मला आल्या भाकरी भुजून घेतल्या. आता तव्यावर जरा उशा भुजल्या. चुलीवर काही जेलो नाही मी, दमून तो तव्यावर जिरल्या. इथं गॅसवर भुजीत घेतल्या भाकरी. काय माझ्या भाकरी झाल्या. मम्मी सांगून गेली की भेंड्याची भाजी बनव. त्या भेंडे चिरून घेतलं. लगेच कढई तापवली न घेतला का नाही, तेल ओतला. लगेच सगळा सामान टाकला आपला, ओंबर सावा सगळा केला. लगेच घाटल केला. वाटण बिटण टाकला का नाही भेंड्याची भाजी. गे आपली झाली ना. जेलो बसटाप भाजी आणायला पप्पाचे बरोबर. तनशा लगे घरा निघलो. गाडी बसून. नाही तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.